नमस्कार, मी जयश्री तुमचं स्वागत करत आहे घर का स्वाद या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत तीळ गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू। या लाडूतून आपल्याला मिळणार आहे कॅल्शियम, प्रोटीन आणि लोह। तसेच या लाडूमुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढण्यास मदत होते। चला तर मग आपण हे लाडू बनवण्यास सुरुवात करूया। साहित्य आपण पाहूयात। अर्धा किलो तीळ, 1 पाव शेंगदाणे, अर्धा किलो गूळ, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, पाव वाटी तूप। चला तर आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेत आहे। गॅसवर कढई आधी गरम करायला ठेवून घ्यायची व त्यामध्ये आपण तीळ ओतून ते खरपूस रंगावर भाजून घेऊया। गॅसवर तीळ भाजत असताना गॅस मध्यम ते लो। लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत। चला तर इथे आता मी ते व्यवस्थित भाजून घेते आणि ते तुम्ही बघू शकता आता लालसर रंगावर व्यवस्थित भाजले गेले आहेत। आता हे मी एखाद्या ताटामध्ये थंड करायला ओतून घेत आहे। चला तर आता इथे मी शेंगदाणे कढईमध्ये टाकून ते आता व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेते। शेंगदाणे पण आपल्याला लो ते मीडियम हीटवर भाजून घ्यायचे आहेत। इथे आता शेंगदाणेही माझे खरपूस रंगावर भाजून झाले आहेत। चला तर मी हे आता थंड करण्यासाठी ताटामध्ये ओतून घेते। आता पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेते। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी काजू टाकून ते चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। आता काजू चांगले लालसर रंगावर परतून झाले आहेत। मी हे एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेते आणि त्याच तुपामध्ये आता अर्धी वाटी बदाम टाकून तेही चांगले लालसर रंगावर मीडियम गॅसवर परतून घेते। चांगले लालसर रंगावर परतून झाल्यावर आपण हेही बदाम काढून घेऊया। हे सर्व जिन्नस आता काढून झाल्यानंतर ते थंड करायला ठेवून देऊ। चला तर इथे आता मी शेंगदाणे जाडसर वाटून घेते। कमी जास्त करत आपण सर्व शेंगदाणे वाटून घ्यायचे। आता तीळ सुद्धा मिक्सरवर कमी जास्त करत वाटून घेऊयात। हे सर्व जिन्नस वाटून आपण एका भांड्यात काढून घेऊ। आता इथे मी उरलेले तीळ वाटून घेते आणि आता इथे काजू बदामही जाडसर वाटून घेऊया। हे सर्व जिन्नस आता आपण एकत्र करून घ्यायचे आहे। एकत्र करून झाल्यानंतर त्यात आता आपण गूळ घालून घेऊया। हा सर्व गूळ आपण घालून त्यात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हा मिक्स केल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घेणार आहोत। चला तर इथे आता मी थोडे करून परत सर्व मिक्सरला बारीक करून घेते। मी आता इथे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्सरमधून कमी जास्त करत बारीक करून घेतलं आहे। हे साहित्य जास्त बारीकही नाही करायचं, फक्त सगळा गूळ त्याच्यामध्ये मिक्स व्हावा यासाठी आपण पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरून घेत आहोत। चला तर आता इथे हे सर्व साहित्य माझं बारीक करून झालं आहे। यात मी आता अर्धी वाटी तूप गरम करून घालत आहे आणि हे सर्व आता तूप याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याचे छोटे लाडू बांधून घेणार आहोत। चला तर आता मी इथे तुम्हाला छोटे लाडू बांधून दाखवते। हातामध्ये थोडेसे मिश्रण घेऊन ते दाबत आपण असे छोटे लाडू बांधून घेणार आहोत।
एक 2-3 लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते। चला तर आता हे अशा प्रकारे मी लाडू बांधून घेतले आहेत। आता मी बाकीचे सर्व लाडू बांधून घेते। एवढ्या मिश्रणामध्ये आपले 25 ते 30 लाडू आरामशीर बांधून होतात। तर ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।